मित्रांनो, एक खूप महत्त्वाचीच पण छोटीशी अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. आता सध्या ज्या मंडळाचं क्लेम कॅल्क्युलेशन दाखवत नव्हतं, काही मंडळाचं पीक विमा खरीप हंगाम 2025चं ज्या शेतकऱ्यांचं दाखवत नव्हतं. काही मंडळं म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये जर त्यांच्या जिल्ह्याचं क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं असेल आणि रक्कम दाखवली जात असेल, परंतु खूप शेतकरी त्यातीलही काही मंडळं असतात आणि त्या मंडळाचं स्टेटस बदललेलं नव्हतं. तर शेतकरी मित्रांनो, आजपासून त्या मंडळाचंही स्टेटस आज बदलत आहे. आज, उद्या, पुढे 1 ते 2 दिवस अजून बदलतील. म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये जर क्लेम स्टेटस बदललेला असेल आणि जर संपूर्ण जिल्ह्यातील मंडळाचं बदललेलं नसेल, अशी जी उर्वरित मंडळं होती, अशा मंडळाचंही क्लेम कॅल्क्युलेशन आजपासून बदलायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं तुम्ही एखाद्या वेळेस चेक करून पाहू शकता, की ज्यांचं बदललेलं नाही, त्यांनी आपलं स्टेटस चेक करू शकता. आणि अजून एक अपडेट आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो. क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड आता ज्या जिल्ह्याला दाखवल म्हणजे त्यांचं बदलणार नाही, त्यांचं तसंच ज्यांचं राहणार आहे, त्या शेतकऱ्यांना एक चांगली रक्कम मिळेल. ही एक छोटीशी अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी. कारण आता ज्या मंडळाचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड राहणार आहे, ज्या शेतकऱ्यांचं बदलणार नाही, म्हणजे त्यांचा पीक कापणी प्रयोगामध्ये आक्षेप असल्यामुळं असो अथवा इतर कारणामुळे जे बदलणार नाहीत त्यांचे स्टेटस, अशा शेतकऱ्यांना एक चांगली रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकते. मग ती हेक्टरी 17,000ही मिळू शकते आणि 17,000पेक्षा जास्तही मिळू शकते. अशी एक अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. कारण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं होतं की हेक्टरी 17,000 रुपयेपर्यंत कमीत कमी पीक विमा मिळेल. परंतु शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 17,000 रुपयेही पीक विमा मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण ज्या उर्वरित मंडळामध्ये अजून निकाल लागलेला नाही, ज्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं नाही, अशी मंडळं ही जास्त अतिवृष्टीची मंडळं आहेत आणि त्याच अतिवृष्टीमध्ये जास्त बाधा त्या जिल्ह्याला झालेल्या आहे आणि त्याचा रिपोर्ट विमा कंपनीकडे गेल्यामुळं म्हणजे त्याच जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान. आता सरासरी सध्या ज्या मंडळामध्ये रकमा दाखवल्या जात आहेत, त्या सरासरीने प्रमाणे दाखवत आहेत. विमा कंपनीला ते पटलेलं आहे. कमी आहे रक्कम, नुकसान कमी आहे आणि रक्कमही कमी आहे, त्यामुळे विमा कंपनीला ते पटलेलं आहे आणि ते पैसे द्यायला तयार झालेत. मग संशय कोण्या मंडळात त्यांनी घेतला? ज्या मंडळामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी जास्त झालेली आहे, त्या जास्त झालेल्या जिल्ह्यामध्ये नुकसानीची टक्केवारीही जास्त आहे आणि हेक्टरची रक्कम देण्याची रक्कम ही जास्त असू शकते आणि यामुळेच त्या विमा कंपनीनं ह्याच्यामध्ये खोडा घातलेला आहे. त्यामुळे त्यांचं गणित कळालं आहे आता. परंतु त्यांनी कितीही खोडा जरी घातला तर त्या जिल्ह्याला, ज्या जिल्ह्यात क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवते आणि ज्या ठिकाणी पीक विमा कंपनीचा आक्षेप आहे, अशा शेतकऱ्यांना एक चांगली रक्कम मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, एक दिलासादायक अपडेट आहे. कारण त्या शेतकऱ्यांना पैसे जास्त द्यायचे आहेत म्हणून विमा कंपनीने हा खोडा घातला आहे. जर त्या शेतकऱ्यांना 5-10 हजार, 2-4 हजार रुपये जर द्यायचे असले असते, लागलीच आपली क्लेम स्टेटस बदललेली असते. परंतु क्लेम स्टेटसमध्ये ते बदल न करण्याचं कारण, ते कॅल्क्युलेशन न करण्याचं कारण विमा कंपनी त्या जो पीक कापणी प्रयोग आहेत त्याच्यामध्ये 60, 70, 80% जे नुकसान दाखवलेलं आहे, ते विमा कंपनीला पटत नाही आहे. ते नुकसान तितकं झालेलं नाही आहे. दाखवलेलं नुकसान हे चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु झालेलं नुकसान हे तेवढंच झालं आहे आणि विमा कंपनीलाही पैसे तुम्हाला चांगलेच द्यावं लागणार आहेत. त्यामुळं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड ज्या शेतकऱ्यांचं बदललेलं नाही अजूनही, अजून जरी बदलणार नसेल तर तुम्ही काळजी करू नका शेतकरी मित्रांनो. तुम्हाला एक चांगली रक्कम मिळेल. उशीर लागेल, परंतु चांगली रक्कम शेतकऱ्यांना त्या हेक्टरी 17,000च्या पुढेही ती रक्कम मिळू शकते. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्याकडून हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.